आज अंजलीला कॉलेजमध्ये तिचे सर्व मित्रमैत्रिणी खूप चिडवत होते. ते तिला सारखे परेशान करत होते. आमच्या सर्वांकडे बॉयफ्रेंड आहे आणि तू एकटीच अशी काकोबाईसारखी. कसे होणार तुझे? त्यामुळे दुपारचे कॉलेज संपवून अंजली जरा रागातच घरी आली. शनिवार दुपार बघून अचानक त्यांच्या ग्रुपने पिकनिकला जायचा प्लॅन केला. त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्या लव्ह बर्ड्सच्या जोड्या होत्या. अंजली बिचारी एकटीच होती. प्रॅक्टिकलच्या कामात एकटीच लॅबमध्ये होती. त्यामुळे तिला न सांगता सर्व जोड्या गेल्या देखील. याचाच राग घेऊन लायब्ररीमध्ये न जाता अंजली तडक घरी आली. स्कूटी पार्क करून भरभर जिना चढताना तिला घरातून हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज आले. आता कोण आलं यावेळी? या विचाराने तिच्या कपाळावर आठीच उमटली. कोणी का असेना, ती तिच्या खोलीत जाऊन पडणारच होती. आज तिला कुणाशीही बोलायचे नव्हते. तिने घराची बेल वाजवली आणि पुढे काय करायचे या विचारात ती गुंग झाली. 5-10 सेकंदात दार उघडले. क्षणभर दार कोणी उघडले हे तिला कळलेच नाही. समोर एक काळा सावळा, उंच पण तर्नाबांडा मुलगा सैनिकाच्या वेशात उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर उमदे हसू होते. डोळे पाणीदार आणि तीक्ष्ण नजर पाहून अंजलीच्या काळजाचा ठोकाच चुकला. आपण घर तर चुकलो नाही ना, या विचारात असतानाच या म्हणत तो बाजूला झाला. त्याच्याकडे बघत अंजलीने शूज काढले. तितक्यात आईचा मागून आवाज आला. अरे अंजली, ओळखलेस का याला? अगं, हा आदित्य, रामतात्यांचा पुतण्या. आपण लग्नाला नव्हतो का गेलो यांच्याच. तू लहान होतीस तेव्हा, 8-10 वर्षांनी. नाही आठवणार तुला? आईचा हा भडीमार अंजलीच्या कानावर पडत होता, पण तिची नजर आदित्यवर खेळली होती. तो अंजलीकडे बघत छान हसत होता आणि गालात जीभ घोळवत होता. अंजलीला जरा चमत्कारिक वाटले, पण त्याची एकूण शरीरयष्टी आणि आविर्भाव बघण्यात ती गुंग झाली. वयाने जरी 10-1 वर्षांनी मोठा असला तरी रांगडा देखणा होता. आर्मीत असल्याने एक वेगळाच रुबाब होता त्याचा. अगदी तासनतास बघत राहावे असा होय. अंजली, किती मोठी झालीस तू? त्याच्या बोलण्याने अंजली अचानक भानावर आली. घाईघाईत बूट काढून आलेच, फ्रेश होऊन असं म्हणत तिच्या खोलीत पळाली. जाताना लाजली वाटते. त्याचे दिलखुलास हास्य तिच्या कानावर पडले. खोलीत जाताच तिने दार लावून घेतले. आदित्यला पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढलीच होती. कपाळावर छोटे घर्मबिंदू जमा झाले होते. तिने आरशात पाहिले. गाल चांगलेच आरक्त झाले होते. ओठ थरथरत होते. हे आपल्याला काय होतंय हेच तिला कळतच नव्हतं. अंजली, इतक्यात आईची हाक आली. आले आले असं गडबडीने म्हणत तिने हातपाय तोंड धुतले आणि एक साधा टी-शर्ट आणि बरमुडा घालून बाहेर आली. हॉलमध्ये सगळे बोलत बसले होते. ती येताच आई म्हणाली, अंजली बाळा, बरे झाले तू लवकर आलीस. या आदित्यला परत ड्युटीवर जॉईन व्हायचे, पण त्याची गाडी उद्या रात्रीची आहे. त्यामुळे आज तो मुक्कामाला आपल्याकडेच असेल. आज आम्हा दोघांनासुद्धा गावी जायचे. उद्या रात्री येऊ परत. आईकडे जरी ती बघत होती तरी आदित्य तिला निरखून बघतोय अशी जाणीव तिला होत होती. पण त्याच्याकडे बघायचा धीर काही तिला होतच नव्हता. आणि हे बघ, आजीपुरतं जेवण आहे. तुम्ही दोघे बाहेरून काहीतरी मागवा. आजीला व्यवस्थित औषधं द्यायला विसरू नकोस हां. आईच्या सगळ्या सूचना अंजली ऐकत होती, पण तिचे मन मात्र आदित्यचाच विचार करत होते. तिने हळूच एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. आदित्य तिला निहाळत होता. त्यांची नजरानजर होताच त्याने ओठांचा चंबू करून एक फ्लाइंग किस तिला दिला. ते बघताच तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. गडबडीने ती आईला म्हणाली, हो अगं, कळलंय मला, मी करीन सर्व. तू नको काळजी करू. जरा वेळाने आईबाबा गेले. आजी तिच्या खोलीत गेली आणि अंजली आदित्यसोबत गप्पा मारत हॉलमध्ये बसली. त्याची ड्युटी, तिचे कॉलेज अशा गप्पा मारल्यावर अंजलीने दोघांसाठी चहा केला आणि टी व्ही लावला. एक एक चॅनल बदलत दोघे टी व्ही बघू लागले. बऱ्याच वेळाने अंजलीने
हळूच आदित्यकडे पाहिले. आदित्य तिच्याकडेच बघत होता. टी व्ही बघताना सोफ्यावर अंजली एक पाय दुमडून बसली होती. तिच्याकडे जरी तो बघत होता तरी त्याची नजर मात्र तिच्या अनावृत्त पायांवर होती. टी शर्ट जरा वरती सरकला होता आणि त्यामुळे गोऱ्या मुलायम पोटाच्या पट्टीवर खोल नाची घडी दिसत होती. बरमुडा तशी ढगळ असल्याने कापड वर सरकले होते, त्यामुळे अंजलीचे गोरे मुलायम पाय दिसत होते. त्यावरच आदित्यची नजर खिळली होती. मध्ये त्याची नजर तिच्या नाभीवर जायची तर कधी सरकत तिच्या चेहऱ्यावर. मुळातच अंजली दिसायला खूप सुंदर होती. गोरी गुलाबी कांदी, सुरेख डोळे, सरळ नाक आणि त्याखाली धनुष्याकृती लाल ओठ आणि त्या सर्वांवर कडी म्हणजे तिचे सुंदर हास्य. मुलेच नव्हे तर मोठे पुरुषसुद्धा तिच्या सौंदर्यावर भाळत असत. अनेक जणांनी तिला प्रपोज केले होते, पण तिने कुणालाही भीक घातली नव्हती. अनोळखी लोकसुद्धा तिच्या एकूण सौंदर्यावर फिदा होते. नुकतीच वयात आल्याने तिचे अवयव बाळसे धरू लागले होते. अंजलीचे सौंदर्य असे होते की कोणी पाहताक्षणी तिला भाळून जायचं. गोलाकार नाभी कुणालाही वेड लावेल अशीच होती. या सौंदर्य खाणीमुळे अंजलीला अनेकदा गर्दी नकोशी वाटे. लोक गर्दीत येता जाता तिला कधी स्पर्श करीत तर कुणी वाईट नजरेने बघत असे. एकदा तर बसमधल्या गर्दीत कुणीतरी तिच्या मानेवरती चिमटाच काढला. असे वखवकलेले स्पर्श असल्याने तिला गर्दीत जाणे जीवावर येत होते. पण एक गोष्ट मात्र खरी होती, काही वेळा तिला हे स्पर्श सुखकारक वाटत असत. तारुण्यात पाऊल ठेवून देखील तिने कधीच तिचा तोल जाऊ दिला नव्हता. तिच्या अनेक मैत्रिणींचे प्रियकरही होते. त्या आपल्या शरीरांचे लाड त्यांच्याकडून पुरवून घेत असत. पण अंजली मात्र अजून एकटी होती. अशा अंजलीला पाहून मोहून गेला नसता तर नवलच. इतर वेळी पुरुषांच्या अशा नजरेला वैतागणारी अंजली आज आदित्यच्या बघण्याने हरकून गेली होती. त्याने असेच तिला बघत राहावे असे तिला वाटू लागले. एकाकी त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांची नजरानजर झाली. तो ओशाळवाने हसला, पण अंजलीच्या चेहऱ्यावर हसू पाहून त्याला जरा धीर आला. गालात परत जीभ घोळवत तो हसू लागला. आता तो बिनधास्त होऊन तिच्याकडे बघत होता. ढगळ कपड्यातून जितके तिचे नाजूक शरीर बघता येईल तितके बघत होता. न लाजता तो बिनधास्तपणे तिच्याकडे पाहत होता. त्याचे असे पाहणे अंजलीलाही आवडत होते आणि त्यामुळे तिला अवघडल्यासारखेही वाटत होते. म्हणून तिने नजर परत टी व्हीवर टाकली आणि काहीतरी निरर्थक गोष्टी बघू लागली. वेळ कसा गेला ते कळले नाही. तिला अचानक संध्याकाळ झाल्याची जाणीव झाली. छा, कंटाळा आलाय असे म्हणून त्याने हात वर करून आळोखे पिळोखे दिले. त्याची भारदार छाती अंजलीला खूप आवडली आणि लाज वाटून तिने नजर परत टी व्हीकडे फिरवली. चल अंजली, जरा फिरून येऊ. घरात बसून कंटाळा आलाय. तुमचे शहर दाखवते ना, मला तुमच्या शहरातल्या हॅपनिंग जागा दाखव. अंजलीलाही घरी बसण्याचा कंटाळा आला होता. चला, मलाही कंटाळा आलाय. चला, तुम्हाला माझे कॉलेज दाखवते. मग घाटावर फिरून येऊ. मस्त नजारा आहे तिथे. मी आलोच कपडे बदलून असे म्हणून ती चटकन खोलीत निघाली. कपडे बदलून ती बाहेर आली तर आदित्य तिचीच वाट बघत होता. त्याने आपला युनिफॉर्म बदलून मस्त जीन्स आणि टी शर्ट घातला होता. ती बाहेर येताच तिला बघत राहून गेला. तिने लाल रंगाचा सिवलेस टॉप आणि काळी जीन्स घातली होती. अंजलीची नजर आदित्यवर पडली तेव्हा त्याने परत एक फ्लाइंग किस दिला. वा अंजली, काय सुंदर दिसतेस तू. आज लोकांच्या नजरेपासून तुला वाचवावे लागणार मला. हा हा. हसत हसत त्याने दिलेली दात अंजलीच्या गालावर रक्तिमा पसरवून गेली. तूच चालव स्कूटी, मी बसतो मागे. मला काही तुमचे रस्ते नियम फारसे माहीत नाही असे म्हणत तो बाहेर पडला. आजीला भेटून तिच्या औषधांची जेवणाची व्यवस्था लावून अंजली निघाली. अंजलीच्या स्कूटीवर आदित्य मागे बसला आणि तिच्या केसांमधून नाकाशी आलेला चंदनाचा मंद सुगंध त्याला भुरळ घालू लागला. तिच्या चालवण्याच्या पद्धतीत एक आत्मविश्वास होता. हळूवार पण स्थिर, अगदी तिच्यासारखाच. संध्याकाळचा वेळ होता. आकाशात पिंगट आणि
सूर्यप्रकाश मिसळत चालले होते. झाडांमागून येणारा वारा अंजलीच्या केसांना हलवत होता. आदित्य मात्र तिच्या प्रत्येक हालचालीत गुंततच चालला होता. खरंच तू खूपच बदलली आहेस. ते लहानपणातलं पिसाळलेलं पोरगं कुठं गेलं? आदित्यने सहजपणेच विचारलं. अंजली हलकीशी हसली. ज्याच्या पाठीवरून हात फिरवला ना, ते पोरगं मोठं झालं आता. त्याचं आणि तिचं हास्य स्कूटीच्या इंजिनसोबत हवेत मिसळलं. ते दोघं घाटावर पोचले. तिथं फारसं कोणी नव्हतं. समोर नदी वाहत होती. सूर्य झाडांआड लपत होता आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाशाचा सोनेरी थर पसरला होता. अंजली स्कूटीवरून उतरून दगडावर बसली. आदित्य तिच्या शेजारी बसला. काही क्षण शांततेत गेले. फक्त वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ आणि त्यांच्या हृदयाचे ठोके. सांग ना, इतकी शांत का आहेस? आदित्यने विचारले. अंजलीने डोळे मिटले. कधी कधी शांततेतच खूप काही बोलता येतं आणि तुझ्यासोबत असताना काही बोलायची गरजच वाटत नाही. आदित्यकडे तिचं बोलणं थेट पोचत होतं. त्याने तिच्या नजरेला नजर दिली. ती नजर काही क्षण थांबली. खोल, नम्र आणि जाणीवानी मनमोकळं तुझं हसणं, ते काहीसं हळवं आहे आणि मला ते आवडतं, आदित्यने पुटपुटल्यासारखं म्हटलं. अंजलीचं मन एक क्षण थांबलं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज मिसळली. ती काही बोलणार इतक्यात आदित्य उठला. हात पुढे केला आणि म्हणाला, चालशील थोडं? या शांततेत तुझा आवाज ऐकायची इच्छा होतीये. तिने त्याचा हात धरला. सौम्य, कोवळा स्पर्श होता, पण त्यामागे एक अदृश्य ओढ होती. त्या दोघांनी संत चालायला सुरुवात केली. पायाखाली वाळूचा सुकलेला खडखड आवाज आणि मनात नवा उमळणारा स्पर्श. नात्याचा, ओढीचा आणि कदाचित प्रेमाचा. का घाटावर संत चालताना दोघेही बोलत फारसे नव्हते, पण त्यांच्या चालण्यात, नजरेत नकळत एक लय होती. जणू जुनी ओळख नव्याने जागी होती. तुला आठवते का? आदित्य म्हणाला, एकदा तू चुकून नदीत पडली होतीस आणि मी तुला खेचून बाहेर काढलं होतं. अंजली हसली. हो, मी तुला वाचवणारा म्हणत असे. आणि आई म्हणायची, हा आदित्य आहे ना, एक दिवस काहीतरी चांगलंच करेल. एक दिवस, आणि तो एक दिवस आज आला वाटतं. तो नकळत बोलून गेला. अंजली थांबली. आदित्यकडे वळून बघितलं. त्या संध्याकाळी त्यांच्या डोळ्यात एका योद्ध्याचं सौम्य, शांत आणि स्वच्छ प्रतिबिंब दिसत होतं. तू का आलास अचानक? तिने विचारलं. थोडं सुट्टीसाठी. पण खरं सांगू का, जरा वेगळं वाटत होतं. सगळं कुठेतरी परत येण्याची ओढ होती. कदाचित इथं कोणीतरी वाट बघत असेल असं वाटत होतं. आणि तू भेटलीस. त्याचं बोलणं तिच्या हृदयाच्या तारा हलवत गेलं. कधीपासून कोरडं वाटणारं मन आज ओलावलं होतं. त्याचं बोलणं ऐकून ती गप्प झाली. दोघेही घाटाच्या काठावर एका मोठ्या दगडावर बसले. नदीचा खळखळाट आणि दूरवरच्या देवळातल्या संध्याकाळचा घंटानाद वातावरणात सगळं भरून टाकत होता. तू एकटीच आहेस? आदित्यने विचारलं. म्हणजे? ती थोडी चकित झाली. म्हणजे सगळ्यांचे बॉयफ्रेंड, लव्ह स्टोरीज वगैरे. तू अजूनही एकटीच आहेस का? त्यांनी नजर टाळत विचारलं. ती थोडी हसली, पण चेहऱ्यावर गहिवर उमटला. नाही भेटला असा कोणी, जो फक्त माझ्या चेहऱ्यावर नाही, मनावरही प्रेम करेल. आदित्यने तिच्या हाताकडे पाहिलं. नकळत त्याचं बोट तिच्या बोटाशी जाऊन लागलं. दोघांनी नजरानजर केली. शांत, लाजिरी, पण गूढ. मग मला एक संधी दे, फक्त तुझं ऐकायला, समजून घ्यायला आणि तुझ्या आयुष्यात राहायला. अंजली काही बोलली नाही. फक्त नजरेतून खूप काही बोलली. त्या नजरांना शब्दांची गरज नव्हती. संध्याकाळच्या पिवळसर प्रकाशात त्या घाटावर एक नवीन सुरुवात नकळत रुजत होती. संध्याकाळचे रंग आता मिटत चालले होते. दोघं परतीच्या वाटेवर निघाले. अंजली स्कूटी चालवत होती आणि आदित्य मागे शांत बसला होता. पण त्याच्या मनात काहीतरी होतं. जणू काहीतरी लपवत होता तो. खूप शांत आहेस तू आता? अंजलीने विचारलं. माझ्या शांततेतही खूप आवाज आहेत अंजली, पण ते ऐकण्यासाठी कुणीतरी हवं असतं. आदित्यचं उत्तर खोल होतं. ती थोडा वेळ गप्प राहिली. काहीतरी वेगळं होतं त्याच्या बोलण्यात, पण तिने जास्त खोदून विचारलं नाही. त्या रात्री घरात फारशा गप्पा नाही झाल्या. दोघेही आपापल्या मोबाईल, टीव्हीमध्ये गुंग असले तरी एकमेकांची उपस्थिती सतत जाणवत होती. झोपायची वेळ झाली.
तेव्हा अंजलीने आजीला झोपवलं, दार लावली आणि थोडा वेळ बाल्कनीत येऊन उभी राहिली. तेवढ्यात आदित्य तिच्या शेजारी आला. हलक्या वाऱ्यात तिचे केस त्याच्या गालाला लागले. हे सगळं खूप अचानक झालं, पण मनात खोल काहीतरी होतं. आदित्य म्हणाला, काय? तिने विचारलं. त्याच्याकडे न पाहताच, अंजली, मी उद्या परत जातोय. कदाचित पुन्हा काही महिन्यांनी भेट होईल. आणि एक गोष्ट आहे जी मला तुला सांगायची राहून गेली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरती नेहमीची मिश्किल झाक नव्हती. काहीतरी गहीर होतं. मी नुकताच एका ऑपरेशनमधून परत आलो आणि तिथे आमच्या तुकडीतले 2 जवान माझ्यासमोर गेले आणि मी काहीही करू शकलो नाही. त्याचे डोळे पाणावलेले होते. त्याचं मोकळं होणं त्याच्या आतल्या संघर्षाचा जराच उघड झाला. अंजली हलकेच पुढे झाली. तिच्या मनातल्या आकर्षणावर आता एक वेगळी भावना अधिराज्य गाजवू लागली होती. सहवेदना, हे सर्व तुझ्यावर किती खोल परिणाम करतायत. आम्ही इथं कॉलेज, मस्त्या, लाईफ आणि तुम्ही तिकडे जीवाचं रान करता. कधी कधी वाटतं आपण सामान्य आयुष्य जगावं, प्रेम करावं, संसार करावा, पण हे युनिफॉर्म सोडवत नाही. युद्ध जिंकलं तरी माणूस हरतोय. अंजलीचं मन हेलावलं. तिने त्याचा हात धरला. माझ्याशी मोकळा राहू शकतोस, कधीही, कुठेही. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदा कोणी त्याच्या रांगड्या चेहऱ्यावर लपलेल्या माणसाला समजून घेत होतं. त्या रात्री त्यांनी तिच्याकडे एक शब्दही प्रेमाचा उच्चारला नाही. पण त्या शून्य शब्दातही इतकं काही होतं की अंजलीला वाटू लागलं, कदाचित हाच तो क्षण होता जिथे प्रेम सुरू झालं होतं. सकाळी आदित्य लवकरच निघाला. आर्मीच्या गाडीत बसताना त्याच्या चेहऱ्यावर थोडं शांत हास्य आणि डोळ्यात न बोलता येणारी ओल होती. अंजली गेटजवळ उभी होती, पण तिने खूप काही बोललं नाही. आदित्यने हलकंसं बाय केलं आणि त्याच्या खांद्यावर टाकलेली बॅग दूर जात राहिली. गाडी वळली. अंजलीने त्याचा पुसट होत गेलेले रूप डोळ्यात साठवत तिथे उभीच राहिली. त्या दिवशी अंजली खूप गप्प होती. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींचा गराडा, हास्यविनोद, सेल्फीज, पण तिचं मन सतत एका जागी अडकत होतं. आदित्य, त्याचं बोलणं, त्याची नजर, तो एक हाताचा स्पर्श आणि शेवटचा शब्दही न बोलता निघून जाणं. ती लायब्ररीमध्ये गेली आणि खिडकीजवळ बसली. वाऱ्याची हलकीशी झुळूक होती, पण मनात विचारांचं वादळ घोंगावत होतं. तिने डायरी काढली आणि लिहायला सुरुवात केली. प्रिय आदित्य, तू कधी हे वाचशील का माहीत नाही. कदाचित कधीच नाही. पण मला शब्दात मोकळं व्हायचं आहे. तुझ्याशी बोलताना मला वाटत होतं मी एक मजबूत मुलगी आहे, पण तुझ्या एका नजरेने माझ्या आतल्या हळव्या कोपऱ्यात मी हरवले. तुझ्या हातात धरणीची बंदूक असते, पण डोळ्यात एक शांत झऱ्यासारखं काहीतरी असतं. तू लोकांना वाचवतोस, पण मलाही एका नव्याने जगून गेलास. तू जसं म्हणालास, युद्ध जिंकलं तरी माणूस हरतो. पण एक सांगू का आदित्य, तू हरलेला नाही आहेस, तू जिंकलेला आहे. माझ्या मनात, माझ्या विचारात आणि कदाचित माझ्या प्रेमातही. तू गेल्यानंतर प्रत्येक क्षण रिकामा वाटतोय. मी तुला सांगितलं नाही, पण तुझ्या पाठवणीच्या क्षणात मीही हरले थोडी. तू सुरक्षित परत येशील ना? कारण माझं एक मनाचं युद्ध अजून अपुरं आहे आणि ते तुझ्यासोबतच जिंकायचं आहे. तुझीच अंजली. ती डायरी मिटते, पण मनातलं पत्र मात्र उघडंच राहतं. त्याच रात्री तिच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअप नोटिफिकेशन येतं. फ्रॉम आदित्य. वाचशील का तुम्हाला अजूनही? अंजलीचा श्वास क्षणभर थांबला. फोनच्या स्क्रीनवर आदित्यचं नाव पाहून तिचं हृदय वेगळ्याच लयात धडकू लागलं. ती थोडा वेळ नुसतीच त्या संदेशाकडे पाहत राहिली. शब्द साधे होते, पण त्यामागे खोल भावनांचा ओघ होता. तिने बोटांनी हळूच प्रतिसाद टाईप केला. मी वाचते अजूनही आणि बहुतेक आयुष्यभर वाचत राहीन. 2 आठवडे उलटले. आदित्यचा काहीच पुढचा मेसेज आला नाही. फक्त ब्ल्यू टिक होत राहिली. अंजलीने पुन्हा काही विचारलं नाही, न मागितलं, न रडली. ती दररोज कॉलेजला जात राहिली, हसत राहिली, पुस्तकात गुंतलेली राहिली. पण मनात एक कोपरा होता, आदित्यसाठी राखून ठेवलेला. प्रत्येक सकाळी तिचं मन आपसुकच त्याला गुड मॉर्निंग म्हणायचं. प्रत्येक संध्याकाळी त्याच्यासोबत असलेल्या त्या घाटाच्या आठवणींमध्ये विसावत जायचं. तिचं शेवटचं वर्ष संपलं. शेवटचा पेपर होता. परीक्षा संपून ती एकटीच आपल्या आवडत्या जागेवर, त्या घाटावर गेली. नदी पूर्वीप्रमाणेच खळखळत वाहत होती,
सूर्य तसाच झाडाआड मावळत होता. पण आता ती लहान मुलगी नव्हती, ती प्रौढ झाली होती. अनुभवांनी, वाट पाहण्याने आणि शांत प्रेमाने ती दगडावर बसली आणि तीच जुनी डायरी उघडली. तिने शेवटचं पान भरायला घेतलं. आज शेवटचं लिहिते आदित्य. तुझी वाट पाहणे थांबवते, पण तुला विसरणार नाही. तू आला असतात तर कदाचित काही सुंदर सुरुवात झाली असती. पण आता या आठवणीचं नाव प्रेम ठेवून मी पुढे चालले. तुझ्या डोळ्यातील शांततेसारखीच. माझी ही शांतता आता माझी साथ आहे. तू कुठेही अस, सुखी राहा. अंजली ती डायरी मिटते. ती हसते. डोळ्यात पाणी असलं तरी चेहऱ्यावर समाधान आहे. ती स्कूटीवर बसते आणि संध्याकाळच्या प्रकाशात पुन्हा एक नवीन वाट पकडते. एक नवीन भविष्यकाळ आठवणी घेऊन. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही. ही एक सुंदर अशी नाजूक प्रेम कथा होती. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ऐकून कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.